कुमार प्रधान. आज आपण आलोय शाहू स्मारक इथं आणि या कला दालनामध्ये 60+ हौशी चित्रकार आहेत. त्यांनी ओल्ड इज गोल्ड या थीमवर, म्हणजे जे चित्रकार 60 वर्ष ओलांडून त्यांनी आपली कला जपलेली आहे त्या कलेचं प्रदर्शन बघण्यासाठी आपण इथं आलोय. मी तुम्हाला या चित्रकारांची ओळख करून देतोय. त्यांची पहिली पिढी, दुसरी पिढी आणि आता त्यांचं म्हणणं आहे की हे तिसरी पिढी त्यांची, जी 60+ आहे. त्यांनी चित्रकलामध्ये आपलं आयुष्य घालवलेलं आहे आणि कलेसाठी लोक इतका प्रवास करू शकतो आणि त्यांच्या चेहऱ्याकडे तुम्ही बघितलं तर तेच तारुण्य तुम्हाला दिसेल, कारण कलेनं त्यांना चिरतरुण बनवलेलं आहे आणि त्यांच्या चित्रकलेतून आपल्याला हे दर्शन बघायला मिळेलच. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव सांगाल तुम्ही? दारा पी सरकार. दारा पी सरकार. आणि आपण कुठून आहात? कोल्हापूर. कोल्हापूर. किती वर्ष झाली आपल्याला चित्रकलेमध्ये? मला तर 30 वर्ष म्हणजे तुम्ही चौथ्या पिढीला सुद्धा तयार केलेला आहे की बाबा या कलेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जाईल. सुनील पंडित. आणि आपलं गाव? आष्टा वळवा आहे माझं गाव. अच्छा. जास्त करून पोर्ट्रेट करतो, हां पण आता मी या 5-7 वर्ष झाली हां. लँडस्केप म्हणा किंवा कोलाजमध्ये मी थोडंसं काम केलं. आता सुरुवात केली. मी बऱ्याच जणांचे डेमो बघतो स्वतः. बरं. आपल्याला काय वेगळं करावं लागतंय का ते मी जरा बघत असतो. अजूनही स्वतः चित्र काढू शकत नाहीत, मात्र चित्रकलेबद्दल ज्यांना प्रेम आहे ते काय करतात, अशा चित्रकारांना काढतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घेतात. आणि शिवाजी राजाराम काटकर. शिवाजी राजाराम काटकर. आणि तुम्ही किती वर्ष तुमची ही कला जोपासताय? तसं जर बघितलं तर मी कलरवरती या विषयावरती करिअर केलेलं आहे. अच्छा. आणि ॲक्च्युली पेंटिंग करायला हे असं की 5-6 वर्ष तरी चाललं. 5-6 वर्ष चालतं. आणि पावडर शेडिंग, फिगर फिगर आणि लँडस्केप. लँडस्केप. तुमचे गुरु कोण या बाबतीत? या बाबतीत माझे गुरु A.S. आरावंदेकर म्हणून आहेत, पुण्याचे. पुण्याची. त्यांच्यापासून स्टार्ट आहे. आणि आता जी मला प्रेरणा मिळते या ग्रुपमुळे. अरे वा, म्हणजे आपण गव्हर्नमेंट सर्वंट आणि परत आणि हे कला जोपासलेलं आहे. त्याच्यामध्ये मी इंडस्ट्रियल पेंटिंग केलेली. बरं. म्हणजे कार, ट्रॅक्टर आणि शिवाजी मिस्के आणि कोल्हापूरच. आपला फोर्टे काय, म्हणजे कशावर आपण काम करता जास्त? निसर्गचित्र हां. हे जास्त माझं काम असतं. पोर्ट्रेटचं थोडं बहुत काम असतं. त्यानंतर वॉटर कलर, ॲक्रेलिक, ऑइल ही सर्व माध्यमामध्ये मी काम करतो. गेली 50 वर्षे या क्षेत्रामध्ये मी काम करतो. कला शिक्षक आहे. ओके. हे होतो मी हां. सुपरवायझर आणि मुख्याध्यापक म्हणून मी निवृत्त झालो कला क्षेत्रामध्ये. बरं. आणि त्यानंतर माझ्या या कामासाठी अधिक वाहून घेऊ शकलो. ओके. त्यामुळे माझी बरेचशी मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगलोर या ठिकाणी जवळजवळ 20 एक्झिबिशन्स लँडस्केप याचे झालेले आहेत. ग्रुप शो अनेक झालेले आहेत आणि सातत्याने काम करणे माझं हे ध्येय आहे. अजूनही मी 11 ते 5 माझ्या स्टुडिओमध्ये, बिंदू चौका स्टुडिओ माझा, त्या ठिकाणी मी काम पेंटिंग आहे. माझी सहाय्यत तशी सर्वांची 6-6 पेंटिंग्स इथं आहेत. अच्छा. कारण आम्ही ग्रुप जो केलेला आहे हा ओल्ड इज गोल्ड, याच्यामध्ये जवळजवळ 32 कलाकारांचा सहभाग आहे आणि प्रत्येकाची 5 ते 6 एक्झिबिशन्स त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. जवळ 162 कलाकृती या ठिकाणी प्रदर्शित केलेली. आपलं नाव? भास्कर वासुदेव फडणीस. भास्कर फडणीस. अशी लहानपणापासून चित्रकलेची मला आवड होती. बरं. तशी जोपासत गेली. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग काम केलं. अरे बाप. 8 वर्ष. त्या याच्यामध्ये जसं जमेल तसं काम करत राहायचं. सुट्टीच्या दिवशी असंच कुठे शिक्षकांना दाखवायचं, त्यांची गाईडलाईन घ्यायची, त्यांच्याकडनं पुन्हा त्याचा रिमार्क घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करत जायचं. बरं. पण ते काय फारसं पुरेसं नव्हतं. अच्छा. रिटायर झाल्यानंतर पूर्णपणे मी याला वाहूनच घेतलं आणि मग याच्यामध्ये मी सातत्यानं काम करत राहिलो. 15 वर्ष मी याच्यात काम करतो. 20 वर्ष राहिलो रिटायर होऊन. 20 वर्ष झाली. आणि मग सध्या तुमचं वय किती? 19. बापरे. विशेषतः निसर्गचित्रावर काम करतो. पण आता त्याच्यातनं थोडासा बदल करून पोर्ट्रेट म्हणा किंवा मीडियम बदलून ऑइलमध्ये, ॲक्रेलिकमध्ये, पावडर शेडिंगमध्ये सगळ्या मीडियममध्ये काम करायचं.
केलेलं आहे जातात मग मला पहिलंच मी प्रदर्शन भरवलं आणि पहिल्याच प्रदर्शनामध्ये माझं पहिलंच चित्र विकले गेलं हां हाच मला आनंद मोठा होता. अच्छा मी केलेली कला रसिकापर्यंत पोचते, हां रसिकांना ती आवडते हां आणि रसिकांच्या घराच्या भिंती हे माझ्या चित्रांत सजतात अशासाठी दुसरा आनंद कुठला विचारूया. अगदी नमस्कार सर. कृपया आपली ओळख सांगा. मी केदार शामराव यादव केदार शामराव यादव. मी पुण्याहून आलो. बापरे, पुण्यावरून आला आपण. आणि 2011 एडिटर ओके आणि मी ते म्हणजे परफेक्ट मशीन टू इंजिनियर कंपनी कृषी इंजिनिअरिंग मी डिप्लोमा होतो मेकॅनिकल मेकॅनिकल डिप्लोमा किती म्हणजे क्वालिटी कंपनी क्वालिटी तिथे 33 वर्ष स्टडीज केलं. मला रिटायरमेंट झाली आणि यासाठी मी तो वॉटर कलर आणि तेलकट करू पेस्टल आपण नायगरला म्हणजे अमेरिकेत जाऊ शकत नाही, 2 लाख बरोबर. रुपये लागतील. हो. चित्रपट पण आपल्या 3 तास म्हणजे एका ठिकाणी 3 तास बसून तुम्ही त्या पद्धतीनं काम करता. ओके सकाळी उठलं की आंघोळ करायची, पूजा करायची आणि तिथे हरिहरेश्वर म्हणून मंदिर आहे महादेव, बरं तिथे जाऊन यायचं. ओके आल्यावर 6 पंचांनी आणि आमची इथे लायब्ररी दष्टा तासा हां तर तिथं 6 इंग्रजी पेपर आणि 8 मराठी पेपर हां ते वाचायचं. काय नवीन फिटिंग आले, नवीन काय आलं ते वाचायचं. मग जेवायचं झोपायचं आणि संध्याकाळी मग बस. पण रात्री 1 वाजतो, कधी 12 वाजता, तर रात्रीच बसायचं. अच्छा. त्यावेळी डिस्टर्ब करायला कोण मी राजेंद्र मार्कनकार सुलेखनकार. सुलेखनकार गेली 35 वर्ष काम करते. ही 35. कला जी आहे ती आमच्या वडिलांच्याकडून आलेली आहे ओके आणि याच्यामध्ये आम्ही बरेचसे प्रयोग केले आणि त्यातून ही कला जी लुप्त पावत चाललेली आहे ती कला फक्त त्याला एक संजीवनी मिळावी या उद्देशानं बरेचसे शो केले. बरं रोड शो असतात, डेमॉन्स्ट्रेशन असतात आणि स्कूल आणि कॉलेजमधून ते शिकवलं पण जातं. बरं सध्या काय झालं आहे, फाउंटन पेन मॅन्युफॅक्चरिंग बंद आहे बरं आणि त्यामुळे इंडियामध्ये पेन फाउंटन पेन मिळत नाही. बरं मग आता जास्तीत जास्त करून चिजल मार्कर आणि चायनीज मार्करने कॅलिग्राफी शिकवली जाते. बरं देवनागरी म्हटलं तर तो त्याचा अँगल वेगळा असतो, इंग्लिशचा अँगल वेगळा असतो, लेफ्ट राईट असे कट्स असतात 45 डिग्री आणि त्यामुळे देवनागरी कॅलिग्राफी सर्वात अवघड आहे. कारण का ज्या वेळेस आपण ते स्ट्रोक लिहितो किंवा लेटरिंग लिहितो तेव्हा तो बरं. पेन प्रत्येक ठिकाणी अडकळत जातो बरं आणि त्याच्या विरुद्ध इंग्रजीमध्ये असं आहे की तो लेफ्ट कट असल्यामुळे काय होतं ते कंटिन्युअस आपण रायटिंग जे करतो ते लेफ्ट टू राईट करतो. लेफ्ट टू राईट करत असल्यामुळे हाताला एक वळण असतं अच्छा. की इझी रायटिंग होतं काय बरोबर. इंग्रजी कॅलिग्राफी. अच्छा. देवनागरी कॅलिग्राफी शिकायला अवघड आहे. अवघड. आता पूर्वीचे जे ग्रंथ जर बघितले तर ते बोरूने लिहित होते. बोरूनंतर हो. ते टाक आले, टाक टाक आल्यानंतर मग पेन आला. हो. तर या टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये बदल होत गेले बरोबर आणि बोरू आले, टाक आले, पेन आले, पेन नंतर मग यूज अँड थ्रो बॉल पेन. बरोबर आणि पूर्वीच्या काळी काय ते बोरू दवतामध्ये बुडवायचं हो. आणि लिखाण करायचं आणि बरोबर. याच्यामध्ये जे वेळ लागायचा तो प्रचंड आणि मेडिटेशनचा पार्ट होता. कारण बरोबर. का त्या सुलेखनामध्ये बोरूने जेव्हा लिखाण करतो तेव्हा एकदा टिप केल्यानंतर एकच अक्षर तयार होतं राईट आणि मग आपल्याला प्रचंड माहिती जर लिहायची असेल तर त्या ठिकाणी तुमची बैठक लागते, बरोबर. कॉन्सन्ट्रेशन लागतं, मेडिटेशन लागतं. या सर्व गोष्टी एका बैठकीमधून तुम्हाला समाधान आहे, सॅटिस्फॅक्शन हो. आहे ह्या त्या बैठकीतून मिळेल. बरोबर आणि कसं आहे आजचं जे लिखाण आहे ते यूज अँड थ्रो पेननी करतात हो आणि त्याला एक पॉइंटेड टिप असल्यामुळे मुलं त्यात रमत नाही. जेव्हा आपण ब्रॉड स्ट्रोककडे जातो तेव्हा ते मुलं त्या स्ट्रोकमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. बरोबर. इन्व्हॉल्व्ह होऊन ते हार्डली काम करतात आणि इतकं ते मग्न होतात ना की 1-2 तास ते कामच करत राहतात. बरोबर. इतका वेळ लागतो. टेक्नॉलॉजीमध्ये काय आहे, जो तुम्हाला कॉम्प्युटरवरती जेवढे काही फॉन्ट्स आहेत ते आपण त्याला जेवढा डाटा फीड करू तेवढंच बरोबर. तुम्हाला रिटर्न देतो. हा म्हणजे जे आहे तेच वापरावं तेच लागेल. वापरावं लागतं. ओके. पण आपण जी ओन क्रिएटिव्हिटी म्हणतो हो जो ओरिजिनल बेस असतो त्या फॉन्टचा तो बरोबर. फॉन्टचा बेस घेऊन त्याच्यापासून तुमची ओन क्रिएटिव्हिटी करणं हे गरजेचं असेल. ओके. त्यातून एक वेगळा फॉन्ट तयार होतो तो तुम्हाला न्यू टेक्नॉलॉजी देऊ शकत नाही. बरोबर हा फरक राहतो ओके आणि त्यातून मिळणारा हा आनंद वेगळा असतो. आणि तुमची क्रिएटिव्हिटी कशी आहे, ऑब्झर्वेशन आणि क्रिएटिव्हिटी या दोन्ही गोष्टीची जर सांगड घातली तर म्हणजे एकदम अप्रतिम असं ते देखणं नवीन एक फॉन्ट तयार होतो. ओके कॉम्प्युटर बेस फॉन्ट्स आहे, ओके पूर्ण जग त्याच्यावरती डिपेंड आहे. बरोबर पण
त्याच्या व्यतिरिक्त आज जो ॲडव्हर्टायझिंग मीडिया आहे बरं. आणि त्या मीडियाला लागणारे जे क्रिएटिव्ह फॉन्ट्स जे Fonts असतात आहेत. किंवा क्रिएटिव्ह लोगो असतात, क्रिएटिव्ह डिझाईन्स असतात, ह्या तयार करण्यासाठी तुम्हाला ह्युमन ब्रेनच लागतो, अच्छा. कॉम्प्युटर करू शकत ओके, नाही. ओके. फक्त फाईन टच तुम्हाला तो कॉम्प्युटर देऊ शकतो. बरोबर. म्हणजे सुपिरियर जर म्हणणार असाल तर ते आपण स्कॅनिंग करून तिथं फिनिशिंग टच देऊ शकतो. बरोबर. एवढा त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र क्रिएटिव्हिटीला वर्ल्डमध्ये चॅलेंज आहे ओके. आणि प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी ही डिफरंट डिफरंट. आणि